नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरपुरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकूण पिकाला लागणारे अन्नद्रव्य किती व कोणते। तर आपले जे पीक राहते त्याला एकूण 17 प्रकारचे अन्नद्रव्य लागते, ज्यामध्ये त्याच्यात काही असे मुख्य अन्नद्रव्य असतात जे पिकाला खूप मोठ्या प्रमाणात लागतात। त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य कोणते तर NPK, जे आपण नेहमी ऐकतो नत्र, स्फुरद, पालाश। तीन प्रकारचे अन्नद्रव्य आपण जास्त प्रमाणात वापरतो, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, NPK। या प्रकारे आपण जे युरिया, DAP आणि पोटॅशच्या माध्यमातून देत असतो ते म्हणजे NPK। तर मुख्य अन्नद्रव्य म्हणजे NPK। आणि त्यानंतर येते दुय्यम अन्नद्रव्य। दुय्यम अन्नद्रव्य कोणते असते तर ते असते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर। अशा प्रकारचे तीन अन्नद्रव्य हे असते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर। दुय्यम अन्नद्रव्य म्हणून हे कार्य करते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर। आणि त्याचप्रमाणे जे सूक्ष्म अन्नद्रव्य असते जे पिकाला कमी प्रमाणात लागतात ते म्हणजे आयरन, झिंक, बोरॉन, कॉपर, मॅग्नेज, मेलॅब्डिनम, क्लोरीन आणि निकेल। अशा प्रकारचे हे 8 अन्नद्रव्य आहेत। मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम आणि सूक्ष्म अशा प्रकारचे हे 3 भाग असतात। त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यात 3, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 3 अन्नद्रव्य आणि सूक्ष्म मध्ये 8 असे मिळून होतात 14। आणि आपल्याला लागतात, आपल्या पिकाला लागतात ते म्हणजे 17। तर मग 3 अन्नद्रव्य कोणते तर ते अन्नद्रव्य असे राहतात जे निसर्गातून मिळतात, म्हणजे हवा आणि पाण्याच्या माध्यमातून मिळणारे। त्याला ते म्हणजे CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे पाणी, हवेच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, निसर्गातून मिळतात। तर अशा प्रकारे हे 3 अन्नद्रव्य म्हणजे मुख्य अन्नद्रव्य 3, दुय्यम अन्नद्रव्य 3 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे 8 असे मिळून होतात 14। आणि हे निसर्गातून मिळणारे 3 अशा प्रकारे एकूण 17 अन्नद्रव्य पिकाला लागतात। तर